इथे मी व्हिडिओमध्ये चाकवताची गरगटी भाजी बनवलेली आहे. बघू शकता, भाजी अगदी टेस्टी दिसत आहे. अगदी छान अशी मिळून आलेली आहे. ही चाकवताची भाजी मी माझ्या आजी ज्या पद्धतीने बनवते ना, त्या पद्धतीने बनवलेली आहे. तुमच्याकडेही अशाच पद्धतीने बनवत असतील किंवा थोड्याशा वेगळ्या पद्धतीनेही बनवत असतील, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आत्ता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये सर्वच भाज्या अगदी ताज्या आणि चांगल्याही येत आहेत. तर नवीन शिकणारे असतात ना, त्यांना माहीत नसतं की भाजी कशी असते किंवा कशी निवडायची. त्यासाठी इथे मी दाखवत आहे की चाकवतची भाजी अशा पद्धतीने असते आणि निवडताना आपल्याला काय करायचं आहे, इथे पानं असतात ना, त्या पानावरती पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूनी चेक करायचं आहे की व्यवस्थित आहेत का. किंवा काही वेळेस काय असतं, ही पाने असतात ना, त्याच्यावरती मवा पडलेला असतो, पांढरा किंवा काळपट असा याच्यावरती मवा पडलेला असतो. किंवा मग काय असतं की ती पानं आळीने खाल्लेली असल्यामुळे ती किडलेलीही असतात. त्यामुळे भाजी निवडताना व्यवस्थित चेक करून आपल्याला याची पानं तोडून घ्यायची आहेत. त्याचबरोबर जर याची जी काड्या आहेत ना, त्या थोड्याशा अशा कोवळ्या असतात ना, त्या काड्या घ्यायच्या आहेत. फक्त पानं घेतली तर ही भाजी खूप कमी होते. त्यामुळे जी कोवळी कोवळी काड्या असतात किंवा देठ असतात ना, तीही या भाजीमध्ये घ्यायची आहेत. तर इथे मी बघत आहे की पानावरती जर मवा असेल पांढरट किंवा काळपट तर तो काढत आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडीशी देठं घेऊन पानंही घ्यायची आहेत. आता सर्वच भाजी मी अशा पद्धतीने व्यवस्थित निवडून घेतलेली आहे. आता आपल्याला ही भाजी चिरण्या अगोदर धुवायची आहे. कोणतीही भाजी चिरण्या अगोदर धुवायची आहे. जर तुम्ही अगोदर चिरली आणि त्याच्यानंतर धुतली ना, तर पाण्यामध्ये त्याच्यातली जीवनसत्व निघून जातात. त्यामुळे इथे मी ही भाजी चिरण्या अगोदर स्वच्छ धुवून घेत आहे. तुम्ही डायरेक्ट नळाखालीही अशा पद्धतीने धुवून घेऊ शकता. इथे मी अशा पद्धतीने थोडा वेळ मोठी परात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व भाजी टाकून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि 5 मिनिटे मी ही अशीच ठेवणार आहे, जेणेकरून ह्याच्यावरची जी माती वगैरे असते ना, ती चांगली भिजून परत ती खाली पाण्यामध्ये निघून जाते. त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने हाताने चोळत आहे. हलक्या हाताने चोळायचं आहे, म्हणजे माती आपण भिजत घातल्यामुळे लगेच निघते. त्यामुळे अगदी हलक्या हाताने चोळून 2 ते 3 वेळा मी ही भाजी स्वच्छ धुवून घेणार आहे. तर बघू शकता, या पाण्यामध्ये थोडीशी धूळ दिसत आहे. तर अशाच पद्धतीने 2 ते 3 वेळा आपल्याला ही चाकवताची भाजी धुवून घ्यायची आहे. आता ही भाजी धुवून घेतल्यानंतर चिरून घ्यायची आहे. तर ही भाजी चिरताना बारीक चिरायची, म्हणजे काय होतं, व्यवस्थित शिजली जाते. ही चाकवताची भाजी खाणे खूप पौष्टिक असतं आणि आता तर थंडीच्या दिवसामध्ये छान अशा ताज्या भाज्या येत आहेत. ही चाकवताची भाजी खाल्ली म्हणजे पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर आम्लपित्त किंवा पोटामध्ये जर गॅस होत असेल त्याच्यावरतीही उपाय करते. रक्त शुद्ध करते. त्वचेसाठीही भरपूर या भाजीचे फायदे आहेत. त्याचबरोबर पोटामधील जंत कमी होतात. रोगप्रतिकारशक्तीही वाढते. त्याचबरोबर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. तर अशा पद्धतीने मी ही भाजी आहे ना, ती व्यवस्थित चिरून घेत आहे. भाजी चिरून झालं की ते मी काय केलेलं आहे, कढईमध्ये 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही चिरून घेतलेली चाकवताची भाजी टाकलेली आहे. आता आपल्याला ही चाकवताची भाजी शिजवून घ्यायची आहे, पण त्याच्या अगोदर इथे मी काय करणार आहे, तव्या गरम करून घेतलेला आहे आणि तव्यामध्ये थोडंसं हुलगं किंवा याला काही ठिकाणी कुळीथही म्हणतात, तर ही कुळीथ आपल्याला छान असे कमी गॅसवरती याच्यावरती हलकेसे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. कुळिथाचे तर भरपूर असे फायदे असतात, तुम्हाला तर माहीतच असतील. कुळिथामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रथिने, फायबर, त्याचबरोबर हे जे कुळीथ आहे ना, ते वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल घटवण्यासाठी आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी असतात. आपण कुळिथाचं पिठलंही खाल्लं असेल, कुळिथाची उसळ, त्याचबरोबर कुळिथाची रस्सा आमटीही खाल्ली असेल. तरी या पद्धतीने हे कुळिथाचे भरपूर असे फायदे असतात.
इथे मी कमी गॅसवरती हे जे हुलगे आहेत ना ते भाजून घेत आहे. त्याच्यावरती हलकेसे काळपट डाग येईपर्यंत हे कुळीथ छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि इथं मी काय करणार आहे, हे जे कुळीथ आहे ना ते भाजी शिजताना याच्याबरोबर टाकणार आहे. तुम्ही जर असं करत नसाल ना तर एकदा या पद्धतीने बनवून पहा. काही जण ही भाजी शिजवताना हरभऱ्याची डाळ टाकतात किंवा मुगाचीही डाळ टाकतात. पण एकदा माझ्या या पद्धतीने याच्यामध्ये कुळीथ टाकून बघा. भाजीची चवही वाढेल आणि भाजी पौष्टिकही होईल. आता भाजी शिजत आहे तोपर्यंत इकडे आपल्याला एक हिरवी मिरची लसूणचं वाटण करायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरवी मिरची घेतलेली आहे. 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. हिरवी भाजी कोणतीही बनवताना लसूण भरपूर वापरायचा आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे टाकून आपल्याला हे बारीक करून घेतलेलं आहे. तर इथे मी 10 मिनिटे ही भाजी शिजवून घेतलेली आहे. भाजी पटकन शिजते पण कुळीथ शिजण्यासाठी थोडासा टाईम लागतो, म्हणून ही भाजी मी 10 मिनिटे छान अशी कमी गॅसवरती शिजवलेली आहे. तर आत्ता मी तुम्हाला इथे दाखवते भाजीचं जी काड्या असतात किंवा देठ असतात ना ते शिजलं म्हणजे आपली भाजी परफेक्ट शिजलेली आहे. आता गॅस बंद केलेला आहे आणि याच्यावरचे जे हुलगे आहेत ना ते आपण काढून घ्यायचे आहेत. जेवढे शक्य असतील तेवढे काढायचे आहे. इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये चमच्याच्या साहाय्याने हे हुलगे किंवा कुळीथ काढून घेत आहे. तुम्ही याऐवजी काय करू शकता, हे पूर्णपणे भाजी जी आहे ना ती थंड करून घेऊ शकता आणि त्यानंतर आपण डायरेक्ट हातानेही हे कुळीथ किंवा हुलगे काढून घेऊ शकता. आता हुलगे काढून घेतल्यानंतर जी राहिलेली भाजी आहे ना ती आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. आता जी पहिल्या बायका होत्या ना त्या काय करत होत्या, मिक्सरला न फिरवता ही जी भाजी आहे ना ती पेल्याने किंवा तांब्यानेच गरगटून घेत होत्या. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व भाजी काढलेली आहे. भाजी शिजवलेलं पाणी आहे ना तेही टाकून द्यायचं नाही. आपण भाजी बनवताना किंवा फोडणी ज्यावेळेस देतो ना त्यावेळेस भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण हे पाणी वापरायचं आहे. आता मी हे बारीक करून घेत आहे. तर हुलगं बारीक होऊ नये किंवा कुळीथ बारीक होऊ नये म्हणून काय करायचं आहे, ऑन ऑफ मोडवरती म्हणजेच पल्स मोडवरती आपल्याला ही भाजी मिक्सरला बारीक करायची आहे. बघू शकता याच्यामध्ये हुलगे आहेत ना ते बारीक झालेले नाहीत. बारीक झाले तरीही चालू शकतात, पण ही जी भाजीचा कलर आहे ना तो चेंज होऊ शकतो. आता आपल्याला भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे. त्यासाठी कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल ओतले आहे आणि जे हिरवी मिरची लसूण जिरं याचं वाटण बनवून घेतलेलं होतं ना ते वाटण टाकून कमी गॅसवरती आपल्याला हे वाटण छान असं मिनिटभर भाजून किंवा परतून घ्यायचं आहे. हिरवी मिरची आणि लसूण छान परतलं की 1 चिमूट याच्यामध्ये हिंग टाकलेलं आहे. त्यानंतर हिंगही थोडंसं परतलं की आपण जे भाजी बारीक करून घेतलेली आहे ना ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर जे आपण साईडला काढून ठेवलेले हुलगे आहेत ना तेही याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी चेक करत आहे याची कन्सिस्टन्सी पाहून आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. इथे मी काय केलेलं आहे, जे शिजवलेलं पाणी आहे ना तेच पाणी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते पाणी इथे मी टाकलेलं आहे. याने काय होतं, आपली जी भाजी मिक्सरच्या भांड्याला लागलेली असते ना ती वाया जात नाही. आणि ते बघू शकता ही भाजीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. त्याचबरोबर इथे मी चवीनुसार मीठ आणि 2 चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. कूट टाकताना एकदम बारीक टाकायचा नाही, थोडासा जाडसर कूट असतो ना तो टाकायचा आहे. आणि इथे आपली चाकवताची भाजी छान दिसत आहे. आता ही भाजी मी कमी गॅसवरती 5 मिनिटे शिजवून घेणार आहे. म्हणजे सर्व साहित्य अगदी मिक्स होतात, एकजीव होतात. तर बघू शकता आपली मस्त अशी ही चाकवताची भाजी दिसत आहे. 5 मिनिटानंतर आता इथे मी गॅस बंद करणार आहे आणि ही भाजी आपण सर्व करायची आहे. इथे बघू शकता अगदी छान अशी ही भाजी मिळून आलेली आहे. इथे अजिबात पाणी वेगळं आणि भाजी वेगळी असं झालेलं नाही. ही चाकवताची भाजी आपण कोणत्याही भाकरीबरोबर खाऊ शकतो. आता थंडी आहे त्यामुळे इथे मी बाजरीच्या भाकरीबरोबर ही चाकवताची गरगटी भाजी सर्व करत आहे. खूप जास्त टेस्टी झालेली आहे. तुम्ही एकदा माझ्या या पद्धतीने बनवून पहा. एक भाकरी खात असाल तर आणखी एक भाकरी जास्त खाचाल, इतकी टेस्टी ही भाजी तयार होते.
तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.